Hello everyone, I am Narvade Patil and you are welcome to my YouTube channel K2 English Grammar. Today we are going to learn a poem that is If 3.1. This is for the standard 10th and we are going to see line by line. This poem is written by Rudyard Kipling. He was from England and he was born in 1865 and passed away in 1936. He was a philosopher. He wrote many books. He wrote many prose and poems also. He was a writer as well as a poet also. And in 1907 he got the Nobel Prize for his literature when he was 42 years old. जेव्हा रुdyard किपलिंग हे 42 वर्षाचे होते तेव्हा त्यांना नोबेल प्राइज मिळालेला होता त्यांच्या त्या लिटरेचरसाठी. आणि हा जो लेखक आहे किंवा हा जो पोएट आहे दोन्हीही आहे तो अतिशय फिलॉसॉफिकली लिहितो अँड हिज फिलॉसॉफी मॅचेस टू इंडियन फिलॉसॉफी. आणि त्याची फिलॉसॉफी जी आहे ते आपल्या इंडियन फिलॉसॉफीशी खूप मिळती जुळती आहे. आय थिंक ही मे हॅव स्पेंट हिज मोस्ट ऑफ द पार्ट इन इंडिया. त्याने भरपूर पार्ट इंडियामध्ये घालवलेला असावा. और ही मे हॅव रेड ऑल द स्क्रिप्चर्स ऑफ हिंदुइझम. हिंदूचे बरेच त्याने धर्मग्रंथ वाचलेले असावेत. लेट अस सी नाउ व्हॉट इज इन द पोइम. तर कवितेमध्ये काय आहे आपण पाहूया. If you can keep your head when all about you are losing theirs and blaming it on you. And now let us say, if you can keep your head when all about you are losing theirs. आता पहिली गोष्ट अशी आहे, वी रिॲक्ट ॲज द नेक्स्ट पर्सन स्पीक्स. समोरचा व्यक्ती जसा बोलल तसा आपण त्याला रिॲक्शन देतो. तो गोड बोलला तर आपण गोड बोलतो, तो रागात बोलला तर आपण रागात बोलतो. पण हा कवी काय म्हणतो, इफ यू कॅन कीप युअर हेड. देन व्हॉट इज कीप युअर हेड. इफ यू कॅन कीप युअर हेड म्हणजे जर तुम्ही तुमचे डोके शांत ठेवू शकत असाल तर इफ यू आर नॉट गेटिंग अँग्री, इफ यू आर नॉट लुझिंग युअर टेम्पर, जर तुम्ही तुमच्या डोक्यावरचा ताबा सरकू देत नसाल, त्याच्यावर कंट्रोल करत असाल तर दुसऱ्यांनी काही म्हणावं आणि आपल्या डोक्यावरचा ताबा आपण घसरू देऊ नये असं शक्य आहे का. पण हे सर्व आध्यात्मिक क्षेत्रामध्ये हेच योग्य आहे. म्हणून इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर्स. ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर्स. दे आर लुझिंग देअर हेड. दे आर सेइंग एनिथिंग. ते काहीही म्हणत आहेत आपल्याबद्दल पण आपण त्यांच्याबद्दल काही म्हणू नये. अँड ब्लेमिंग इट ऑन यू. अँड दे आर ब्लेमिंग ऑन यू. आणि ते तुमच्यावर ब्लेम करत आहेत, दोषारोप करत आहेत अननेसेसरली. समटाइम्स पीपल ब्लेम अस and in that situation we lose our temper and we react angrily. तेव्हा आपण रिॲक्शन देतो आणि रागाने. परंतु तुम्ही जर तसे करत नसाल तर हे सर्व इफ क्लॉज आहेत. इफ यू कॅन कीप युअर हेड. पुन्हा पुढचा क्लॉज टाकलाय म्हणजे इथं क्लॉजेस आहेत सर्व इफ कंडिशनल आहेत. असं जर सर्व करत असाल तर वाक्याच्या सर्व पोईमच्या शेवटी सांगितलंय यू विल बी अ परफेक्ट मॅन. या कवितेमध्ये रुdyard किपलिंग हा आपल्या मुलाला सल्ला देतो आहे आणि सल्ला देताना त्याला असं म्हणतो, सर्व लोक तुझ्याबद्दल डोक्यावरचा ताबा सोडून दिलेले आहेत. दे आर ब्लेमिंग यू. देन ऑल्सो यू शुड नॉट लूज युअर हेड. तुम्ही तुमच्या डोक्यावरचा ताबा मात्र सुटू देता कामा नये. पुढील ओळ पहा. If you can trust yourself when all men doubt you. Again, if you can trust yourself when all men doubt you, let them doubt. इतर लोक तुमच्याबद्दल डाऊट घेत आहेत, शंका घेत आहेत प्रत्येक गोष्टीवर. बट यू शुड ट्रस्ट युअरसेल्फ. तुमचा तुमच्यावर विश्वास आहे का. ज्याचा स्वतःवर विश्वास नाही त्याचा लोकांवर असण्याचा काही प्रश्नच नाही. म्हणून इफ यू कॅन ट्रस्ट युअरसेल्फ, जर तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू शकत असाल तर वेन ऑल मेन डाऊट यू, सर्व लोक तुमच्यावर डाऊट घेतात, शंका घेतात, पण तुम्हाला माहित आहे त्यांची शंका शंकाच आहे, शंकेला काय अस्तित्व नाही. आणि म्हणून बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. बट ॲट द सेम टाइम यू शुड मेक अलाउन्स टू फॉर देअर डाऊटिंग टू. त्यांनी जे डाऊट घेतात त्या डाऊटला सुद्धा त्याचाही विचार करा. टेक इन टू कन्सिडरेशन. मेक अलाउन्स, टेक इन टू कन्सिडरेशन वाय दे आर डाऊटिंग अबाउट मी.
ते का डाऊट घेत आहेत त्यांचा सुद्धा थोडा विचार करावा. तुम्ही तुमच्याबद्दल कॉन्फिडन्स आहात ही तर चांगली गोष्ट आहे. यू शुड ट्रस्ट युअर सेल्फ. दिस इज वन ऑफ द बेस्ट थिंग. ॲट द सेम टाइम्स यू शुड मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग्स टू. डू नॉट निग्लेक्ट देअर डाऊटिंग. त्यांच्या डाऊटिंगला पूर्णपणे निग्लेक्ट करू नका. अशा पद्धतीने पहिल्या 4 ओळीमध्ये पहिल्या स्टँझामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, सर्व लोक जेव्हा त्यांच्या डोक्यावरचा ताबा सोडून देतात आणि तुम्हाला ब्लेम करतात, त्याही परिस्थितीत तुम्ही तुम्हाला कंट्रोल करू शकत असाल तर, त्याच्यानंतर सर्व लोक तुमच्याबद्दल डाऊट घेतात पण तुम्हाला तुमच्यावर विश्वास असेल तर, आणि विश्वास असून सुद्धा तुम्ही जर त्यांच्या डाऊटिंगचाही विचार करत असाल तर, इथं आणखी त्याचं उत्तर मिळालं असं केलं तर काय होईल, यू विल बी द परफेक्ट मॅन माय सन. आता इथं पहा, डाऊट यू ए, पुन्हा यू ए टू, पुन्हा ए. पहिल्या स्टँझामध्ये राईम स्कीम कशी आहे, ए. आपण 4 ओळीचे स्टांझे पाडले तर असं होईल. पुढे पहा आता, इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग. इफ यू कॅन वेट, एखाद्या गोष्टीला श्रद्धा आणि सबुरी म्हणतात. वाट पाहता आलं पाहिजे, इम्पेशन्स नसावं, पेशन्स असावं. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग, यू आर वेटिंग. आता किती वाट पाहायची, मी तर थकलो, यापुढे पाहत नाही, असं न करता इफ यू आर नॉट टायर्ड बाय वेटिंग ऑर बीइंग लाईड अबाउट, डोंट डील इन लाईज ऑर बीइंग लाईड अबाउट. सम पीपल आर टॉकिंग लाई अबाउट यू बट यू डोंट डील इन लाईज. तुमच्याबद्दल ते लोक खोटं बोलतात म्हणून तुम्हीही त्यांच्याबद्दल खोटं बोलायला लागलं तर असं करता कामा नये. कारण त्यांनी जी चूक केली तीच तुम्ही करत असाल तर यू कॅनॉट बी द आयडियल पर्सन. म्हणून ऑर बीइंग लाईड अबाउट, किंवा तुमच्याबद्दल खोटे नाटे बोलल्या गेला असेल तर डोंट डील इन लाईज, त्या खोट्याचा व्यापार करू नका. नाहीतर त्यांनी तुमच्याबद्दल 2 खोट्या गोष्टी बोलल्या म्हणून तुम्ही जशाच तसे टिट फॉर टॅट म्हणलं आणि तुम्ही 4 त्याच्याबद्दल खोट्या बोलल्या. त्याने म्हणलं माझ्याबद्दल खोटं का बोललं, तो बोलला म्हणून मी बोललो, म्हणजे जशाच तसे. असा प्रकार मात्र करायचा नाही. आणि म्हणून आध्यात्मिक जगतामध्ये ही भाषा चालते आणि आपल्या व्यवहारामध्ये मात्र ही भाषा तेवढीशी लागू पडत नाही. कारण का, इथं आध्यात्मिक जगतामध्ये ह्या फिजिकल लेवलच्या वर उचललेले असतो आणि प्रत्यक्ष जीवन जगताना मात्र अगदी बॉटम लेवलला आपण राहतो. असो, ऑर बीइंग हेटेड, डोंट गिव्ह वे टू हेटिंग. अँड अगेन वन फिलॉसॉफिकल सजेशन इज गिवन देअर, ॲडवाइस इज गिवन देअर. ऑर बीइंग हेटेड, त्यांनी तुमचा हेट करतायत. पीपल आर हेटिंग यू, डोंट गिव्ह वे टू हेटिंग, अदरवाइज दे आर हेटिंग मी. वाय शुड आय लव्ह हिम, आय शुड ऑल्सो हेट हिम. त्यांनी माझा तिरस्कार करत असतील तर मीही त्यांचा केलं पाहिजे, असं म्हणून जर तुम्हीही हेट करत असाल. अँड 8 डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज. त्याच्यानंतर अँड 8 डोंट लुक टू गुड, असं असूनही फार छान दिसू नका. नॉर टॉक टू वाईज, फार शहाणपणाच्या गोष्टी बोलू नका, शो ऑफ करू नका. कारण कसं आहे, जो इतरापेक्षा काहीतरी वरचढ होण्याचा प्रयत्न करतो त्याला खाली ओढण्याचा प्रयत्न करतात. चांगल्या व्यक्तीला खाली ओढण्याचा प्रयत्न करतात. असू द्या चांगुलपण, पण दिखावा करू नका. कारण म्हण अशी आहे, पश्य गत्वा वनस्थलीम. वनस्थलीम, जंगलामध्ये जा, पश्य म्हणजे पहा, आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला काय दिसते, सरला छिद्यन्ते तत्र कुब्जा तिष्ठन्ति पंगुवत. जे सरळ वृक्ष आहेत त्यांना छेदल्या जाते आणि जे वाकडे आहेत, कुब्जा आहे, तिष्ठन्ति पंगुवत, त्यांना कोणी तोडत नाही. म्हणून तुम्ही जर फार शहाणपणानं वागत असाल, समाजामध्ये अतिशहाणे दाखवत असाल तर तुम्हाला खाली आणण्याचं काम लोक करतात. म्हणून त्यांनी हा सल्ला दिलेला आहे. पुढे पहा, आता इथं सुद्धा पहा, सेकंड आपण याच्यामध्ये पुन्हा विचार करू. वेटिंग ह्याला ए धरू, लाईज हे बी आहे, हेटिंग आणि वेटिंग सारखं आहे म्हणून ए आहे, अँड वाईज, लाईज आणि वाईज सारखा आहे म्हणून बी आहे. राईम स्कीममध्ये सेकंड स्टांजाला ए बी असा इथं स्टांजा होईल. पुढील 4 ओळी पहा आता. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. इफ यू कॅन ड्रीम, वन शुड ड्रीम, वन कॅनॉट लिव्ह विदाउट ड्रीम. आपण ड्रीमशिवाय राहू शकत नाही. इफ यू कॅन ड्रीम, तुम्ही एखाद्या गोष्टीचं स्वप्न पाहू शकत असाल, अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. यू मे ड्रीम बट नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. इफ यू आर मेकिंग ड्रीम युअर मास्टर, यू विल बिकम स्लेव ऑफ द ड्रीम.
तुम्ही जर त्याला मालक बनवला स्वप्नाला तर तुम्ही त्याचे गुलाम व्हाल आणि स्वप्नाकडून तुम्हाला हँडल केल्या जाऊ नये. यू शुड नॉट बी कंट्रोल्ड बाय द ड्रीम बट दॅट ड्रीम शुड बी कंट्रोल्ड बाय यू. सो द पोइट सेज इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स फॉर युअर मास्टर. तुम्ही ड्रीम पाहू शकता, स्वप्न पहा, परंतु स्वप्नाचे मात्र गुलाम होऊ नका किंवा स्वप्नाला तुमचा मालक होऊ देऊ नका. असं जर होऊ देत नसाल तर इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. यू मे थिंक बट नॉट मेक थॉट्स युअर एम. नाहीतर थॉट दॅट इज नॉट द एम, दॅट इज द वे. हा तर मार्ग आहे. ह्या विचाराच्या एका विशिष्ट मार्गाने तुम्ही त्या उद्देशापर्यंत पोहोचतो. Thought should not be the aim. In this way the poet says. And if you can meet with a triumph and disaster, again he says if you can meet with a triumph and disaster, then what is the triumph? Triumph means vijay and disaster, these are the opposite word. Triumph and disaster, these are the opposite word. So this is antithesis. हे antithesis figure of speech मध्ये आहे मोडते. आणि इफ यू कॅन मीट विथ अ ट्रायम्फ अँड डिझास्टर, जर तुम्ही ह्या ट्रायम्फला, विजयाला आणि या डिझास्टरला, या संकटांना सामोरे जात असाल, इफ यू आर फेसिंग देम इक्वली अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम अँड दिस टू थिंग्स आर इम्पोस्टर्स. याच्यामध्ये आणखी एक दुसरी गोष्ट आहे. ट्रायम्फ अँड डिझास्टर, these are the two person and you are going to meet them. Actually triumph and disaster, these are not the persons. Means inanimate things, non-living things are attributed as being the human thing. They are treated as the human being आणि त्यांना मानवासारखं वागवलेलं आहे. आणि जेव्हा नॉन लिव्हिंग थिंगला मानवासारखं वागवल्या जाते तेव्हा त्या ठिकाणी पर्सॉनिफिकेशन हा अलंकार होतो. म्हणजे ट्रायम्फ आणि डिझास्टर ह्या दोन्हीला त्यांनी मानवासारखं वागवलं म्हणून हा PERSONIFICATI1 हा फिगर ऑफ स्पीच मधील पर्सॉनिफिकेशन अलंकार आहे. अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स, हे दोन इम्पोस्टर्स म्हणजे ढोंगी आहेत, प्रिटेंडर्स आहेत, जस्ट द सेम. आणि या दोघालाही सारखंच वागवा. नाहीतर विजय झाला म्हणून फार आकाशात उडू नका आणि पराजय झाला म्हणून काय पूर्णपणे हार मानू नका. यू शूड ट्रीट देम इक्वली द सेम अँड इफ यू कॅन डू धिस he will be the perfect man in this way, the poet says. Let us see remaining part. Let us continue the next stanza that if you can bear to hear the truth you have spoken, twisted by knaves to make a trap for fools. Now many times what happen, though we speak the truth, some of the knaves, some of the people, they trap us to make fool. आणि काही लोक आपण सत्य बोलून सुद्धा त्याचा विपर्यास करतात. दे आर ट्विस्टेड द ट्रूथ स्पोकन बाय अस. आपल्याकडून बोलल्या गेलेलं सत्य थोडंसं त्याला विपर्यास करतात, त्याला उलट अर्थ देतात त्यांच्या स्वार्थासाठी. आणि असं आपण बोललेलं सत्य जर त्यांनी एका ट्विस्टेड पद्धतीने जर आपल्यासमोर किंवा लोकांसमोर मांडलं आणि ते जर ऐकणे आपल्याला सहन होत असेल तर इज इट पॉसिबल? नो. सो इफ यू कॅन बिअर, जर तुम्ही सहन करू शकत असाल काय, टू हिअर द ट्रूथ, तुम्हीच बोललेलं सत्य आहे परंतु you have spoken, that is you have spoken truth, but twisted by now. Some people, some cunning people, धूर्त लोक असे आहे, they have twisted it. त्याला विपर्यास केलेला आहे, त्याला अगदी वेडवाकडं मोडून तोडून त्याचा अर्थ लावलेला आहे. कशासाठी? टू मेक अ ट्रॅप फॉर फूल्स, तुम्हाला मूर्खात काढण्यासाठी, तुम्हाला मूर्ख बनवण्यासाठी त्याने एक ट्रॅप तयार केलं, एक जाळं, आणि त्या जाळ्यात तुम्हाला पकडण्यासाठी जर तुम्ही बोललेल्या सत्याचा विपर्यास करून लोकांसमोर मांडल्या गेलं आणि ते जर तुम्ही ऐकू शकत असाल तर नो वन कॅन लिसन. इफ समवन इज स्पीकिंग लाईक दिस वी रिॲक्टेड अग्रेसिव्हली, वी रिॲक्टेड बट द फादर इज टेलिंग टू हिज सन नॉट टू रिॲक्ट, जस्ट यू शुड बिअर टू हिअर. तुम्हाला ती कॅपॅसिटी आली पाहिजे, तुम्ही ते सहन केलं पाहिजे. ऑर वॉच द थिंग्स यू गेव युअर लाईफ टू ब्रोकन अँड सम ऑफ द टाइम्स we build some of the things giving our whole devotion. कधी कधी आपण टोटल आपलं डिव्होशन देतो आणि एखादी गोष्ट निर्मिती करतो, एखाद्या गोष्टीची निर्मिती करतो.
आपण एखाद्या गोष्टीसाठी अख्खं जीवन वाहून घेतो आणि त्या गोष्टीची निर्मिती करतो आणि म्हणून ऑर वॉच द थिंग्स यू गेव युअर लाईफ टू, एखादी गोष्ट निर्माण करण्यासाठी तुम्ही संपूर्ण जीवन दिलं आहे. जसं तुकोबारायांनी गाथा लिहिण्यासाठी संपूर्ण जीवन व्यतीत केलेलं होतं आणि दॅट इज ब्रोकन. जेव्हा त्यांची गाथाच बुडून टाकली, आता जीवनाचे काही कष्ट त्यांच्या शिल्लक राहिले काय? नाही. तेव्हा त्यांनी जाऊन त्या नदीच्या काठी बसलेले होते. आता माझ्या जीवनात काहीच राहिलं नाही. लोकांनी त्यांना पुन्हा लिहायला सांगले, त्यांना पाठ होतं ते पुन्हा त्यांनी मदत केले आणि म्हणून पुन्हा आपल्याकडे 5,500ची गाथा, एवढ्या अभंगाची गाथा आपल्या पुढे आली. म्हणून तुम्ही सुद्धा ज्याच्यासाठी संपूर्ण जीवन दिलेलं आहे आणि अशा धूर्त लोकांनी, अशा वाईट लोकांनी जर तीच गोष्ट नष्ट केली तर त्या परिस्थितीमध्ये अँड स्टूप अँड बिल्ड देम अप with worn out tools, then again stoop up and build them up. पुन्हा त्याची बांधणी करा, पुन्हा त्याची निर्मिती करा with worn out tools. कारण जीवन हे शरीर एक विशिष्ट लेवलपर्यंत कार्यरत असते, त्याच्यामध्ये स्फूर्ती असते, करण्याचं कार्य कारण शक्ती त्याच्यामध्ये असते, कर्तृत्व त्याच्यामध्ये ठराविक वेळेपर्यंत असते. त्याच्यानंतर एकदा शरीर गात्र एकदा ढिले पडायला लागले की मानसिक बल सुद्धा कमी व्हायला लागते. तेव्हा आपण काहीतरी करणं अवघड जाते आणि तेव्हा जोश आपल्यात राहत नाही ना. अशाही परिस्थितीमध्ये जो काही तुमच्याकडे वॉर्न आउट टूल्स आहेत, मोडके तोडके तुमच्याकडे जे काही प्रयत्न आहेत, त्याच्याने पुन्हा प्रयत्न करा. इट इज पॉसिबल. पुन्हा ते करू शकता. ठीक आहे, पूर्ण शक्य नाही, थोडंफार होईल. कारण का सर्व नास्ते समुत्पन्नम अर्धम त्यजन्ति पंडिताः. सर्व नष्ट होण्याची वेळ आले, अर्ध तरी बचत करावं. आता इथून जेवढं होईल तेवढं करावं, पूर्ण सोडून द्यायचं नाही, पूर्णपणे हार मानायची नाही, असे वडील मुलाला संदेश देतात. पुढे if you can talk with crowds and keep your virtue, most of the time those people who talk with the crowd, who live in the people, in the society and surrounded by the so many people, suppose a leader is there and keep your virtue, they lose their virtue, they do not keep the virtue. जेव्हा एखादा माणूस एखादा नेता होतो, एखादा पुढारी होतो, त्याच्या अवतीभोवती असे हजारो लोक येतात आणि कोणतीही गोष्ट एका इशाऱ्यावर, एका शब्दावर करायला तयार होतात, तेव्हा याचे सद्गुण राहत नाहीत. आता हा वेगवेगळ्या गोष्टीने विचार करतो, मला विरोध करणारा कोण आहे, त्याचा काटा काढला पाहिजे, त्याचा काटा काढला पाहिजे, असा विचार येणं म्हणजे सद्गुण तुम्ही गमावलात. म्हणून जेव्हा तुमच्या अवतीभोवती असे हजारो लोक असतात, तुमच्या अवतीभोवती गर्दी असते, इफ यू कॅन टॉक विथ क्राऊड, तुमच्यासोबत सर्व गर्दी आहे, तुमच्या अवतीभोवती माणसे आहेत, यू आर द VIP पर्सन अँड कीप युअर व्हर्च्यू. अशाही परिस्थितीमध्ये जर तुम्ही सद्गुणाला पाळत असाल, त्याला जर ठेवत असाल, त्याची जोपासना करत असाल, तर तुम्ही परफेक्ट माणूस व्हाल. ऑर वॉक विथ किंग्स नॉर लूज द कॉमन टच. अगेन वन कंडिशन इज दॅट, ऑर वॉक विथ किंग्स, किंवा तुम्ही राजे लोकांसोबत राहता, अर्थात all the rich people, wealthy people are with you because you are one of them. तुम्ही श्रीमंत आहात आणि सर्व श्रीमंत लोकांच्या सोबत राहता, तुम्हाला गरिबाची काही किंमत आहे. तेव्हा सर्व श्रीमंत लोकांच्या सोबत तुम्ही पण राहता, म्हणून नॉर लूज द कॉमन टच. आता मला काही गरिबाची गरज नाही म्हणून सामान्य लोकांचा जो संपर्क आहे तो मात्र, कॉमन टच मात्र तुम्ही तोडता कामा नये, तोही केला पाहिजे. म्हणून जेव्हा तुम्ही अतिशय श्रीमंत माणसांच्या सोबत वागता, जेव्हा किंग्ज सारख्या धनाढ्य माणसांच्या सोबत वागता, नॉर लूज द कॉमन टच, तेव्हा सामान्य माणसाचा जनसंपर्क मात्र तुटता कामा नये. कारण सामान्य माणसंच तुम्हाला वर नेलेले आहेत आणि सामान्य माणसंच तुम्हाला खाली आणू शकतात. म्हणून पुन्हा एक सल्ला दिला, यू शुड नॉट लूज द कॉमन touch in any condition, though you are walking with the king, with the wealthy people also. Again, if neither foes nor loving friends can hurt you, if neither foes means enemies, nor loving friends can hurt you, कोणाचाही तुम्हाला त्रास होता कामा नये. आता कसं, इफ नायदर फोज म्हणजे शत्रू आहेत, आर नॉर लव्हिंग फ्रेंड्स, किंवा तुमचे प्रिय मित्र आहेत, या कोणाचाही तुम्हाला त्रास होता कामा नये. आता एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, शत्रू हे त्रास देण्यासाठीच असतात, त्रास देतात म्हणूनच शत्रू असतात. परंतु लव्हिंग फ्रेंडचा त्रास कसा काय होऊ शकतो, अशी शंका येणं साहजिक आहे.
होतो, त्यांचाही त्रास होतो. जसा शत्रूचा त्रास होतो तसा मित्राचाही होतो. केव्हा कधी कधी आपल्याला आपल्या मित्राचं मन तोडता येत नाही. अगदी परीक्षा जवळ आलेली आहे, तुमची जय्यत तयारी आहे, तुम्ही टाइम टेबल बनवलेला आहे आणि सर्व केल्यानंतर तुमचा एक मित्र आला आणि लगेच एक गोष्ट सांगला, अरे आजच्या दिवस माझ्या घरी तुला येणं आवश्यक आहे, असा असा कार्यक्रम आहे आणि रात्रभर तू माझ्या घरी पाहिजेस. आता तू म्हणला, अरे एक रात्र म्हणजे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, उद्या परीक्षा आहे, परवा परीक्षा आहे, या आठवड्यात आहे. त्याने म्हणलं, मला माहीत नाही, तू माझा मित्र आहेस ना, तुला आलंच पाहिजे. आणि प्रेमापोटी याला नाविलाजानं मन तोडता येत नाही, त्याच्याकडे जातो. मग आता त्रास कोणाचा झाला? लव्हिंग फ्रेंडचा. हे उदाहरणात आहे. असे अनेक म्हणजे गोष्टी जीवनामध्ये अशा घडत जातात. वी कॅन बी हार्ट बाय द फोज ॲज वेल ॲज आवर लव्हिंग फ्रेंड्स ऑल्सो. अँड इफ इट मीन्स शत्रू आणि मित्र आपल्याला समान झाले पाहिजेत, या दोघांशी आपण समान वागलं पाहिजे, कोणाचाही त्रास होता कामा नये. इफ ऑल मेन काउंट विथ यू बट नन टू मच. अगेन, इफ ऑल मेन काउंट विथ यू, सर्वच माणसं, काउंट मीन्स आर इम्पॉर्टंट विथ यू, तुमच्यासाठी सर्वच माणसं महत्वाचे आहेत. बट नन टू मच, एकाच माणसाला फार फार म्हणू नका. कोणी असा माणूस नाही की तो फार म्हणजे एकटाच माणूस अतिशय म्हणजे माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, बाकीचे कमी महत्त्वाचे आहेत आणि त्या एका माणसाशिवाय मी राहू शकत नाही, कारण त्या एका माणसावर तुमचं सर्वस्व म्हणजे असं संपूर्ण त्यांच्यासाठी लावू नका. म्हणून सर्वांना महत्त्व द्या, पण एखाद्याच व्यक्तीला इतकं जास्त महत्त्व देऊ नका जेणेकरून तुमचं जीवनचर्या बदलू शकेल. अँड पुढे पहा, इफ यू कॅन फिल द अनफॉरगिव्हिंग मिनिट with 60 seconds worth of distance run. And again, if you can fill the unforgiving minute, 1 मिनिट फक्त तुम्हाला भरून काढायचं आहे विथ 60 सेकंड्स, 60 सेकंदाचा, किती? 60 सेकंदाचा वर्थ ऑफ डिस्टन्स रन, तेवढाच 60 सेकंदाचा जो कालावधी आहे 1 मिनिट, तेवढा वेळ अनफॉरगिव्हिंग मिनिट आहे तो. म्हणजे 24 तासातील, आठवड्याच्या 7 दिवसाच्या प्रत्येक 24 तासातील प्रत्येक मिनिटातील 60 सेकंद हे अगदी चांगल्यासाठी जर तुम्ही वापरत असाल, ही कम्स टू द टाइम. म्हणजे एक सेकंद सुद्धा तुम्ही वाया घालवता कामा नये. तर त्यातला विथ 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रन, त्याच्यापैकी प्रत्येक सेकंदाचं मूल्य तुम्हाला कळलं पाहिजे. हे आचरण तुम्ही त्या प्रत्येक सेकंदामध्ये सुद्धा याला विसरता कामा नये. प्रत्येक सेकंदाला तुम्ही याचं अनुकरण केलं पाहिजे ना. असं जर करू शकत असाल तर, तुम्ही जीवन व्यतीत करत असाल तर, क्रमण करत असाल तर, युअर्स इज द अर्थ, हे संपूर्ण पृथ्वी तुमचीच आहे. म्हणून वसुधैव कुटुंबकम, वसुधा एव कुटुंबकम, अँड एव्हरीथिंग दॅट्स इन इट, आणि या पृथ्वीवर ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व तुमच्याच आहेत. म्हणून अँड विच इज मोर, यू विल बी मॅन माय सन, अँड द फादर इज टेलिंग अँड विच इज मोर, आणि त्याच्यापेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, ये विल बी अ मॅन माय सन, मीन्स ये विल बी अ परफेक्ट मॅन माय सन. हे माझ्या मुला, तू खरा मानव म्हणून वागशील, तुला मानव होता येईल, एक परफेक्ट माणूस होशील, तो परफेक्शन जीवनामध्ये येईल. म्हणजे आध्यात्मिक शिकवण या कवितेमध्ये दिलेली आहे. या ठिकाणी वैयक्तिक सुख, दुःख, स्वार्थ, मतभेद यांना बाजूला ठेवणे आणि अगदी उच्च लेवलनं जीवन व्यतीत करणे, मार्गक्रमण करणे, कोणाशी शत्रुता वगैरे न बाळगणे, आणि मोठ्या लोकात आहोत म्हणून छोट्या लोकांना न विसरणे, अशा पद्धतीनं ह्या सर्व गोष्टींचा त्या वडिलांनी त्या मुलाला, रुडयार्ड किपलिंगनी सल्ला दिलेला आहे रीडर्सला वगैरे. तर आपल्याला ह्या गोष्टी सर्व फॉलो करण्यासाठी रुडयार्ड किपलिंग हॅज गिवन अस द ॲडवाइस, ऑर सो मेनी पीस ऑफ ॲडवाइसेस आर गिवन हिअर, अँड वी हॅव लर्न दिस. रीड द पोएम अगेन अँड अगेन, रीड द क्वेश्चन्स अँड आन्सर्स, it will be clear. Okay, see you in the next video.